स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आपण शेतातून स्टार्ट करतोय कारण की मी शेताकडे आली आहे। मला सुट्ट्या लागल्या होत्या एक्झामसाठी, तर PLच्या सुट्ट्या होत्या आणि मी शेताकडे आले। तर आम्ही आज आंब्याखाली आले आणि आपण आंबे काढणार आहोत, म्हणजे पाड काढणार आहोत। आम्हाला खायला पाठवले पण आम्ही अख्खं झाड हलवून द्यायचं। आतापर्यंत आम्ही इतके आंबे काढले, तर वरती तिला बसून आंबे काढायला लागले। तर तिला काढता तर जो कॅमेरामॅन आहे त्याने आंबे खाल्लेत। तिला इथला सगळ्यात छान गोड पाड दिला होता। तर कसा वाटला तुला? मस्त आणि इथे एक झोपाळा पण आहे। बोलणार चिंच वगैरे चिंच दाखव चिंच। इतक्या वर कशाला गेला? इकडे साईडलाच थांब ना। साईडला थांब। एक मिनिट मी तुम्हाला आंबा दाखवते। अवतारेला माझ्या या खायला आंबे। आमच्याकडे खूप सारे आंबे आहेत। आमच्या शेतात खूप सारे आंब्याचे झाडे आहेत। तिकडे बघू शकता तुम्ही, तिकडे एक झाड आहे, पुन्हा तिकडे झाड आहे, तिकडे बगीचा आहे। तो बगीचा लोकांचा आहे पण कधी कधी आम्ही डल्ला मारतो त्याच्यावरती, कारण की आम्ही लहान आहेत ना त्याच्यामुळे। सगळं आमचंच आहे। तिकडून तिकडे सगळं हात तिकडे बोट करत तिकडे आपलंच आहे। ए बाबा हॅलो ना, तिकडे कसं हे बघ तिकडे दाखव तिकडे। हा चल पाठ। अरे इतके छोटेसे फंट्याला कोण फाडवलं होतं? ते तुटेल ना, इथे टाकलं नको। ते असं उचलावं लागतं पडलं किंवा तानाचं। आहे रे मेरा पेर, गचकले नाही। हे बघा इतके सारे पहाड मी आणलेले आहेत। तर आम्ही 3 जण आहेत। तर आम्ही 3 जण बसून इतके सारे खाणार आहेत। ह्याच्यातले फक्त पहाड आम्ही खाणार आहे, बाकीचे सगळे आम्ही पाचटत ठेवणार आहे आणि मग नंतर खाणार। हॅलो, सुंदर दिसते ना मी? अवतार बघायला गेल्यावर असं वाटतं की ह्या शेतातच मीच काम करते। खूपच चिक लागला होता। हो ह्या माकडांनी इतके सारे आंबे काढले एकट्याने झाडाच्या फांट्या हे करून। आता तो खाली होता, आम्ही सगळे इतके सारे आंबे खाणार आहे। तर आम्ही तुम्हाला नंतर भेटू। तिला जर जा बकिटा, इतके सारे आंबे कशाने येणार? इतके सारे किशात नेणार का? ह्याला सगळ्याला हे काय म्हणतात, ते पॅन्टीत बसणार नाही, स्टोर मध्ये बसणार नाही, कशातच बसणार। सगळं चिक आहे। पिला जा पडला असता नाही लाकूड माझ्या डोक्यात, म्हणजे माझी याददाश्त गेली असती। आधीच पेपरचा अभ्यास काही येत नाही, वरून याददाश्त घालून सगळं विसरून जावं। ज्याने आंबे खाल्ले का त्यांच्या स्टॉल मध्ये बघा। चल रे, हे बघा आम्ही आता इतके सारे काढले। हे जे येल्लो दिसतात ना ते पाड आहे, आणि हे बघा इकडे सगळे आम्ही असं हलवून वरती हे फांटे सगळे काढून आम्ही इतके सारे पाड पाडले। आता हे सगळे पाडलंय तर आम्ही, पण हे उचलावं तर लागणार आहे आम्हाला। त्या पैपात बसतील का तेवढेसे आंबे? बघ किती सारे आंबे आहेत, ते तिकडे आहेत अजून। कोणी उचलय? तिकडून गेले तिकडून लागून, इकडून गेले तिकडून आज
धरायचं ना हात. नाही बसत रे त्याच्यात तेवढे आंबे. तिथे स्टॉल मध्ये बांधून नाही त्याला चिक आहे रे, जा रे ते बघ इथे सारे आहेत. हे बघा तुम्हाला जर आंबा खायची खूपच इच्छा वगैरे होत असेल, गाईस तुम्हाला जर आंबा खायची खूप सारी इच्छा होत असेल तर खायला पण या आणि काढू लागायला पण या. येतं काय या. कारण की माझ्यासोबत माझी सिस्टर वगैरे आहेत, पण ते चेहरा नाही दाखवणार ना तुम्हाला, तर सो आम्ही खाणार आहेत. तर तुम्हाला खरंच खूप खायची इच्छा होत असेल, काय आंबे खायची इच्छा होत असेल तर प्लीज काढायला पण या आणि खायला पण या. खूपच विषय काय, आम्ही आधी एवढं बकेट भरलंय आंब्याने, पुन्हा हे भरलं आणि आम्ही जुगाडासाठी ऐकपत पण आंबे भरून घेतले होते. पण आम्ही ही साक्षीच्या स्टॉलमध्ये सगळे आंबे बांधून घेतलेत. आता ह्याचं गट्टुडं बांधून तुला नाही दाखवते. तर एवढं भरून आम्ही तिथपर्यंत नेणार शेडपर्यंत. येस. सो आम्ही हे आंबे घेऊन जाणार आहे. आता कसं जातो काय माहिती. पिल्ला हे तू उचलणार आहे ना दोन्ही पण? म्हणजे हे पण आणि हे पण. अरे आम्हाला कसं जाईल तितकं सारं. हे मी घेते, तिनं ब्लॉक करते आणि तू ते घे. घर त्याला तिकडून तिकडे दे मला. तिला आपण दोघं हे घेऊ, ती दे तिला. ती शिपुळी आहे, आपण तब्येतीने चांगले आहेत. चाललोय इतके सारे आंबे घेऊन आणि हे पुढे एकच गटोडा घेऊन जाईल आणि सगळ्यापेक्षा मोठी आहे. लाजच नाही. आम्ही बिचारे लहान लेकरासाठी इतकं सारं वजन ठेवलंय. आणि काय रे हे ऊस आहे का? आणि दोघे जण ऊसाच्या मधून एवढ्या गरमीच एवढ्या उन्हात जातोय. तोंडाला काही सनस्क्रीन लावलं नाही, काय नाही तर इथे टरबूज गेल्या वर्षी होते, आता नाही. हे बाबा रस्त्यानं सर दुःख पडले मी तर काय सांगू. आई शपथ काय ऊन आहे रे. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.